नमस्कार, आदाब, जय भीम, जय शिवराय. आज जे आहे आपण प्रभाग क्रमांक 5 मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहोत. इथं जे आहे राष्ट्रवादी उमेदवार प्रभाग क्रमांक 4 चे उपस्थित आहे आणि आज इथं सुनील खान आणि काही डाफे यांचं गठन आहे. या निमित्ताने आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा करणार आहोत. काय म्हणून तुम्ही काय एजेंडा राहणार आहे? सर्वप्रथम मी नागरिकांचे धन्यवाद मानते की त्यांनी मला एक उमेदवार म्हणून पसंती देत आहे. ती मी बघत आहे की सर्व जनतेचे सहकार्य मला मिळत आहे आणि माझा हा अजेंडा आहे याच्यामध्ये की महिलांसाठी मला खूप काही करायचं आहे. म्हणजे जसे की बचत गट आहे, बचत गटाच्या उद्देशाने त्यांच्यासाठी रोजगार मला निर्मिती करायची आहे. उन्हाळ्यामध्ये काही महिला खाली राहतात, त्यांच्यासाठी मला नवीन नवीन उद्योग आणायचे आहे आणि त्यांना रोजगार मिळावा हे माझे ध्येय आहे. तसेच आमच्या नलिनीताईचा तर उद्देश आहेच की सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक शहरामध्ये म्हणजे आपल्या शहरामध्ये प्रत्येक म्हणजे बाजारवडी झाल्या इथे सर्व ठिकाणी असायला हवे. पण माझा हा उद्देश आहे की जी मालेगावमध्ये जी घटना झाली आहे, ज्या मुलीवर जे काही प्रसंग घडला आहे, तर मलाही एक मुलगी आहे, या दृष्टीने मला पण एक चौकात म्हणजे प्रत्येक चौकामध्ये एक सीसीटीव्ही कॅमेरा असलाच पाहिजे, जेणेकरून माझी मुलगी म्हणजे माझ्या सर्व मुली त्या सुरक्षित राहायला हव्या. हा माझा उद्देश आहे. धन्यवाद. तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात राष्ट्रवादी पक्षाचे, काय म्हणा तुम्ही काय अजेंडा? राष्ट्रवादी काँग्रेस हा एक विचार आहे. अजितदादाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कार्य करत असताना अजितदादांनी भाजपसोबत युती करत असताना एक सामाजिक समतोल जो आहे तो साधलेला आहे. भाजप सारख्या पक्षासोबत युती करून आपलं तिजोरीची चाबी आपल्याजवळ ठेवून आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक असे विकासाचे जे प्रोजेक्ट आहेत ते दादाच्या मंत्रालयामार्फत राबवले जातात. त्यामुळे त्या मंत्रालयाचा आपल्याला किती फायदा करून घेता येईल समजा आपल्या नगरसेवकांच्या माध्यमातून यावर आमचं लक्ष राहणार. हो, आता जे आहे लगेच इम्रान प्रताप राज्यसभा सांसद ज्यांची सभा झालेली आहे, त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आमच्याकडे 2 खासदार आहेत, स्वतः ते आणि बळवंतवानकडे आम्ही निधी जे आहे ते नगरपालिकेच्या विकास कामाकरिता खेचून आणू शकतो. यावर काय म्हणतात? गेल्या 5 वर्षापूर्वी जे सध्याचे आपले जे खासदार आहेत ते आमदार होते. माझं ओपन चॅलेंज आहे की आपल्या दर्यापूर शहरामध्ये ह्या खासदारांनी म्हणजे आताच्या खासदारांनी आणि माजी आमदारांनी समजा ऍक्च्युअल काय समजा आपल्या स्पेसिफिक ज्या अल्पसंख्याक समाजाच्या भरोश्यावर आपलं राजकारणाची कोडी शेकतायत ते लोक, तर त्या लोकांनी काय असं ठोसपणे केलं आहे समजा असं दाखवून द्यावं. मी त्यांच्या गुलामगिरी करायला तयार. धन्यवाद भाऊ. तसेच मित्रांनो, प्रभाग क्रमांक 4 चे उम्मीदवार सुनील खान बाबू यांचे चिरंजीव आहेत. सुनील भाई, क्या बोलेंगे आप, क्या करने वाले हैं? सबसे पहले मैं सभी हिंदू मुस्लिम भाइयों को सलाम। मैं यही बोलना चाहूँगा कि मेरे पप्पा ने जो काम किए लोगों के लिए, मैं वो काम को खड़ा उतरूँगा और जो पेंडिंग काम जो रह गए वो काम को मैं अंजाम दूंगा. और मेरी हिंदू मुस्लिम भाइयों से यही विनती है कि एक बार और चांस दो और काम करने का मौका दो. बहुत बहुत शुक्रिया भाऊ भाई. आपका जो चेहरा है ये सेकुलर का है. आपको जो विचार समझ में क्या बोलेंगे आप? आपके बेटे खड़े हैं, क्या बोल मेरा बेटा खड़ा हुआ है, ये हम काम के लिए खड़े हैं. और हमारे जो नेता है माननीय अजित दादा पवार, ये सेकुलर माइंड के हैं. अमरावती में संजीवो खोड़के है, संजीवो खोड़के ने ये भी बोला है कि हम अगरचे गवर्नमेंट निधि नहीं देती है तो हम हमारी निधि से मुस्लिम समाज का मंगल कार्यालय बना के देंगे. दूसरी बात, अभी जैसा कि मुस्लिमों के इंतकाल होने के बाद मुसलमानों को जनाजा ले जाने को बहुत तकलीफ होती है और आज अनिल भाऊ बोंडे की निधि से 2.5 करोड़ रुपए अपने सैंक्शन हो गए हैं. इसके बाद में प्रकाश भाऊ भाटसाकड़े, इन्होंने भी बोला है कि 1.5 करोड़ रुपए मैं दूंगा और नलिनीताई भाटसाकड़े नगर अध्यक्ष के लिए खड़े हैं. हम सब मिलकर उनके लिए मेहनत करेंगे, ज्यादा से ज्यादा वोटों से चुन के लाएंगे. बहुत बहुत शुक्रिया आपका. मित्रांनो, हे होते प्रभाग 4 चे उमेदवार. आम्ही सदस्य जिल्हा प्रशासन